अखेर पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवार गट यांची पुणे महापालिकेत युती होत असल्यावरून हा राजीनामा झालाय. खरं तर याला नाराजीनामा म्हणणे अधिक योग्य. असो, पण राजीनामा देत असताना प्रशांत जगताप यांनी कोणत्याही पवारांवर कडवट काही साधीसुधी टीका देखील केली नाही. सुप्रिया सुळे आपल्या नेत्या आहेत, शरद पवारांनी आपल्याला संधी दिली, अजित पवारांना चांगलं म्हणतच त्यांनी राजीनामा दिला. थोडक्यात पवारांच्या युतीला विरोध करत असताना कोणीही दुखावणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. असो, पण प्रशांत जगताप यांच्यापासून राजीनाम्याची सुरुवात झाली असं म्हणता येईल, कारण यापुढे अजून काही राजीनामे होतील. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाची युती झाली तर ही युती पुढे शरद पवार गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मर्ज होण्यापर्यंत जाईल. अर्थात या समीकरणात अजित पवारांचे नेतृत्व शरद पवार मान्य करताना दिसतील. शिवाय भाजपची साथ अजित पवार सोडणार नाहीत. म्हणजेच अजित पवारांकडे राष्ट्रवादीचे नेतृत्व, सुप्रिया सुळेंकडे केंद्रातील जबाबदारी अशी नवी समीकरणं असतील. आता ही समीकरणे पवार गटातील प्रत्येकालाच मान्य होतील का? तर अजिबात नाही. त्यामुळे शरद पवार गटातले काही नेते अजित पवारांचं नेतृत्व मान्य करतील, पण मोठा गट थेट भाजपसोबत जाईल, तर दुसरा गट काँग्रेसचा आसरा घेईल. नेमकं असं का आणि कोणते नेते कोणत्या पक्षात जातील समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि आपण पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. सुरुवात करूयात अजित पवारांसोबत जुळवून न घेता थेट भाजपसोबत जाणाऱ्या नेत्यांबाबत. आता काही नेते भाजपमध्ये जातील असं आपण का म्हणतोय, तर त्याचं कारण या गटाची अजित पवारांसोबत जुळवून न घेण्याची मानसिकता. राष्ट्रवादीत फूट झाल्यानंतर नेतृत्वाची पोकळी या गटाने हेरली. पर्यायाने कालपर्यंत अजित पवारांचा आणि अजित पवारांच्या सोबतच्या नेत्यांचा अडथळा दूर झाल्याने या गटाचं महत्त्व वाढलं. ते महत्त्व या गटाने हेरलं आणि आपलं राजकारण सुरू केलं. अगदी स्पष्टपणे सांगायचं तर या गटाचे नेतृत्व एक प्रकारे जयंत पाटील करत होते. जयंत पाटील हे एकमेव सिनियर नेते शरद पवारांसोबत राहिलेले. पर्यायाने शरद पवार गटात जयंत पाटील यांचं महत्त्व एक नंबरच्या नेत्यापर्यंत विस्तारले. लोकसभा आणि विधानसभा प्रचाराची आणि तिकीट वाटपाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आणि पवार गटात स्वतःच्या समर्थकांचा एक मोठा गट त्यांना तयार करता आला. जर का मग त्यांचं सरकार आलं असतं तर राष्ट्रवादीचं नेतृत्व जयंत पाटलांनी केलं असतं आणि त्यांच्याकडे राष्ट्रवादीला मिळणारं क्रमांक 1चं पद आलं असतं. पण असं झालं नाही. पवार गटाची सत्ता आली नाही, तरीही जयंत पाटलांचं महत्त्व कायम राहिलं. प्रदेशाध्यक्षपद त्यांना सोडावं लागलं असलं तरी शशिकांत शिंदे यांचं नाव जयंत पाटलांच्या मर्जीत नसलेले आहे. असो, तर दरम्यानच्या काळात अजित पवार गटाला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांना विरोध केल्याने अजित पवार आणि त्यांचे समर्थक नेते आणि जयंत पाटील यांच्यात अंतर निर्माण झालेलं आहे. त्यामुळे उद्या जर दोन पक्ष एक झाले तर जयंत पाटलांना आपला पक्षातील स्थान कायम ठेवता येणार नाही. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे जयंत पाटलांना मागे खेचण्यासाठी त्यांचं महत्त्व कमी करण्यासाठीचे काम करतील. अजित पवार हेच नेते हे जयंत पाटलांचे ठाम असले तरी ते आता अजित पवारांसोबत जुळवून घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. मग जयंत पाटील काय करतील? काँग्रेसमध्ये जातील याची शक्यता कमी आहे, कारण त्यांच्याच आजूबाजूच्या मतदारसंघातल्या पृथ्वीराज चव्हाण, सतीश पाटील, विश्वजित कदम यांना काँग्रेसचं नेतृत्व किती बळ देत आहे याची जाणीव जयंत पाटलांना आहे. जरी जयंत पाटील सिनियर नेते असले आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला एका सिनियर नेत्याची पोकळी जाणवत असली तरीही विजय वडेट्टीवार, नाना पटोले असे नेते जयंत पाटलांची काँग्रेसमध्ये डाळ शिजू देणार नाहीत. त्यामुळे जयंत पाटील आणि त्यांचे समर्थक काँग्रेसमध्ये जातील असं म्हणता येत नाही. याउलट जयंत पाटील थेट भाजपचा रस्ता पकडतील. याचं महत्त्वाचं कारण, थेट भाजप प्रवेश केला तर भाजप देखील अजित पवारांना चेकमेट करण्यासाठी जयंत पाटलांचा वापर करून घेईल. सत्तेसाठी आता कुबड्यांची गरज भाजपला नकोय, पण सत्तेसाठी छोट्या आधाराची गरज मात्र नक्कीच आहे. ही गरज जयंत पाटील भरून काढू शकतात. नेमकी कशी? तर तिकीट वाटपाची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे होती. या निमित्ताने त्यांनी पवार गटात आपला एक बट बांधून घेतला. विधानसभेत भाजपला सोलापुरात यश मिळालं नाही. आत्ताच्या नगरपालिका निवडणुकीत देखील भाजप बॅकफूटवर फेकली गेली. आता जयंत पाटील समर्थक म्हणून मोहिते पाटील, अभिजित पाटील, राजू खरे, उत्तमराव जानकर अशी टीमच भाजपच्या हाती सापडते. पर्यायाने जयंत पाटलांना थेट भाजप प्रवेश देऊन भाजपचं नेतृत्व अजित पवारांवर देखील कायमचा अंकुश ठेवतं आणि जयंत पाटलांचे देखील राजकीय महत्त्व वाढतं. अर्थात जयंत पाटलांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा आखाडा मोठा असू शकतो. 10 आमदारांपैकी माढ्याचे अभिजित पाटील, वडगाव शेरीचे बापूसाहेब पठारे, करमाळ्यातील नारायण पाटील, माळशिरसमधून उत्तमराव जानकर असू शकतात.
शिवाय खासदारांपैकी धैर्यशील मोहितेसारखे खासदार देखील असू शकतात. शिवाय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा गट देखील जयंत पाटलांसोबत थेट भाजपमध्ये जाऊ शकतो. अर्थात ही निम्मी शकलं असतील. त्यानंतरचा एक गट थेट काँग्रेससोबत जाण्याची भूमिका स्वीकारेल. आता पवार गटातल्या नेत्यांचा एक गट थेट काँग्रेससोबत जाण्याची भूमिका का स्वीकारेल आणि यामध्ये कोणते नेते असतील हे देखील समजून घेऊ. काँग्रेसमध्ये जाण्याचं प्रमुख कारण असेल ते म्हणजे वैचारिक भूमिका. एकतर या नेत्यांच्या मतदारसंघात भाजपचे तुल्यबळ नेते आहेत, त्यामुळे भाजपसोबत गेल्यानंतर या नेत्यांची मतदारसंघात अडचण वाढेल. दुसरीकडे मुस्लिम दलित मतांचा आधार असणाऱ्या पुरोगामित्वाचं राजकारण करणाऱ्या या नेत्यांना समोरची अडचण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसेल. पर्यायाने या नेत्यांचा कल काँग्रेससोबत जाणं हाच असेल. यात प्रमुख नाव निघतं ते म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचं. जितेंद्र आव्हाड यांचा मोठा मतदार हा मुस्लिम आहे. पुरोगामित्वाची भूमिका अगदी टोकदारपणे त्यांनी सांभाळली आहे. आता हाच नेता अजित पवारांची भूमिका मान्य करून भाजपसोबत सत्तेत गेला तर आव्हाड कोणत्या तोंडाने भूमिका मांडणार आणि भाजप तरी कोणत्या तोंडाने ते मान्य करणार? कारण भाजपच्या केडरने आव्हाड यांना निकराने विरोध केलाय. नवाब मलिक यांच्याप्रमाणे शांत राहण्याची भूमिका देखील आव्हाड स्वीकारू शकणार नाहीत, कारण त्यांच्यासमोर राजकारणाची अजून 15-20 वर्ष तरी उरली आहेत. साहजिकच आव्हाड काँग्रेसचा रस्ता धरू शकतील, पण यामध्ये एकटे आव्हाड असतील का? तर नाही. यात बरीच नावं असतील, पण ती एका कोणत्याही नेत्याचं नेतृत्व मान्य न करता एकट्याने काँग्रेसचा रस्ता धरतील. ज्याप्रमाणे आज उद्या प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जात असल्याचं दिसून येईल, त्याचप्रमाणे ही समीकरणं जुळून येतील. यातले एक धक्कादायक नाव ठरू शकतं ते रोहित पवारांचं. रोहित पवार हे पवार घराण्यातले नाव. अजित पवारांनी त्यांना काहीही झालं तरी प्रोटेक्ट केले, हे सरळ सरळ दिसून येतं. तरीही अजित पवार गटातले ज्येष्ठ नेते रोहित पवारांना किती स्वीकारतील, किती बळ देतील हा महत्त्वाचा मुद्दा. सुनील तटकरे, भुजबळ, वळसे पाटील अशा कितीतरी नेत्यांवर रोहित पवारांनी जोरदार टीका केलेली आहे. एक वेळ अजित पवारांसाठी हे नेते शांत होतील असं म्हटलं तरी लोक रोहित पवारांना किती स्वीकारतील हा महत्त्वाचा मुद्दा. कारण भाजपला आणि महायुतीला टोकाचा विरोध रोहित पवारांनी केलेला आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी अनेक भाजपच्या नेत्यांना अंगावर घेतले. अर्थात भाजपने रोहित पवारांना स्वीकारलं तरी भविष्यातील राजकारणाचा विचार करता लगेच भूमिका बदलून शांत होणं रोहित पवारांच्या भविष्याच्या राजकारणासाठी कधीच सुरक्षित नसणार आहे. या राजकारणामुळे ते निवडून येतील, पद मिळवतील, पण महाराष्ट्र उभा करत असलेली त्यांची प्रतिमा संपुष्टात येईल. त्यामुळे कदाचित तुमचा हिशोब लावता ते देखील काँग्रेसचाच रस्ता पकडतील. याच यादीतील तिसरं नाव असेल ते रोहित पाटलांचं. रोहित पाटलांना समोर देखील राजकारणाचं बरंच आयुष्य आहे. आत्ताशी त्यांच्या राजकारणाची सुरुवात झालेली आहे. विशाल, विश्वजित आणि रोहित अशी समीकरणं तयार होताना दिसतायत. अशावेळी लगेचच सत्ता बदलायची गरज रोहित पाटलांना समोर नाही. दुसरीकडे काँग्रेसमध्ये देखील तरुण राजकारण्यांची स्पेस आहे. ही हेरून रोहित पाटील देखील शरद पवारांचा आशीर्वाद घेत आपल्याला काँग्रेसमध्ये गेलेले दिसू शकतात. थोडक्यात ज्यांचं राजकीय मूल्य भाजपचा विरोध हे आहे, अशा लोकांना आपलं राजकारण टिकवण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नसलेला दिसतो. ते नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करताना दिसून येतील. जर ज्या गटाला अजित पवारांची सोयरीक झालेली पटणार नाही किंवा अजित पवार गटातले नेते पटवून घेणार नाहीत, तो गट थेट भाजपमध्ये जाताना दिसू शकतो. अर्थात जोडून घेण्याचा या निर्णयाचा फटका अंतिमतः राष्ट्रवादीला बसणार आहे हे नक्की. तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांसोबत जुळवून घेतल्याने राष्ट्रवादी गटाची शकलं उडतील का? तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.